मात्र 3 षटकांचे सामने 18 चेंडूचा हा खेळ असेल. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. या ठिकाणी खरोखरच आमचे दाभोळे बोधवाडीतले काही ग्रामस्थ मात्र या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. चेतन आणखी निलेश अतिशय सुंदर पद्धतीने पंचगिरी आपण कराल. गेल्या वर्षी सुद्धा आपणच या मैदानामध्ये पंचगिरी आपण अतिशय सुंदर पद्धतीने केलात आणि आपण पुन्हा एकदा याच मैदानामध्ये आमच्या भेटीला आलात आहात, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आणि जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या याच मैदानाकडे. माझ्या समावेत माझ्याशी जोडले गेलेत माझे धम्मबंधू, माझे मित्र अमित गमरे, माझे क्लासमेट ज्यांच्या सानिध्यातून मी लहानाचा मोठा झालो, ते खरोखरच माझे धम्मबंधू अमित गमरे यांचं सुद्धा स्वागत. तर जाऊया आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या याच मैदानाकडे. विनंती असेल पंचांना की त्वरित सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. तर 2 बॅटर मात्र मैदानामध्ये आहे. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलं षटक मात्र पॉवर प्लेचा असेल. विनंती असेल दोन्ही संघांना. आता पहिलं प्रतीक आणखी समीर. प्रतीक स्ट्रायकिंग एंडला सज्ज होते, नॉन स्ट्रायकिंग एंडला समीर मात्र सज्ज होतोय. आता गोलंदाजी ट्रॅकवर कोणता गोलंदाज सज्ज होईल हे मात्र पाहावं लागेल. या ठिकाणी आम्हाला युवराज आपणच सांगा, गोलंदाजी ट्रॅकवर कोणता गोलंदाज मात्र या ठिकाणी सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं भीमनगर संघ, आपल्याला विनंती आहे की लवकरात लवकर त्वरित सामन्याला सुरुवात करायची. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा पहिला सामना, सलामीचा सामना आपण सर्वजण पाहतोय. पूर्ण स्टेडियम मात्र खच्चाखच भरले. जिथे पाहाल तिथे क्रिकेटचे प्रेक्षक, जिथे पाहाल तिथे क्रिकेटचे प्रेमी मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र पहिलं षटक घेऊन कोणता गोलंदाज ट्रॅकवर मात्र सज्ज होतो हे मात्र आपल्याला पाहायचंय. आयुष्यामध्ये स्वतःला उद्ध्वस्त होत देऊ नका. लोक ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाही. अरे आयुष्यामध्ये संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं, जिंकलो तर इतिहास आणि हरलो तर मात्र इतिहासच घडला पाहिजे. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कधी कंटाळत नाही. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कधी कंटाळत नाही. थोडा थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा 30 दशक तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस कधी संपत नाही, प्रयत्न सोडतो तोच संपतो. मित्रांनो, पराभवाला माणूस कधी संपत नाही, प्रयत्न सोडतो तोच संपतो. म्हणून मित्रांनो, कठीण काळामध्ये स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण की मी अजून जिंकलो नाही, मी अजून जिंकलो नाही, मी अजून जिंकलो नाही. होईल सामन्याला सुरुवात. पहिलं षटक मात्र गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज होते. राज एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन या ठिकाणी क्रिकेट टुर्नामेंटसाठी मला ज्यांनी समालोचनाचे आमंत्रित केलं, समालोचनाचे मुभा दिले ते माझे छोटे बंधू नितीन दाभोलकर यांचं सुद्धा मनापासून स्वागत. सामने होते सुरुवात. पहिला चेंडू या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. थोडीशी मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली, परंतु एक मात्र धाव काढण्यासाठी दोन्ही बॅटर मात्र सज्ज झाले. धावसंख्या जण पोहोचले सूर्य 11 हरपुड्या संघाच्या 1 या आकड्यावरती. आता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते गोलंदाज समीर. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय तो राज. पाहायचंय अजून या षटकातील 5 चेंडू मात्र शेष आहे. पाहायचं कोणत्या पद्धतीने इथे गोलंदाजी करेल. आता लेफ्ट हँड बॅट्समन एक मोठा दांडगा अनुभव घेऊन आपल्या स्ट्रायकिंग एंडला सज्ज होण्यासाठी पंचाच्या डावीकडून यावेळेस पाहू शकता. लाईन चांगली होती, लेन चांगली होती, थोडीशी अपील केले, परंतु पंचाने मात्र अपील फेटाळले. दुसरा चेंडू मात्र निर्धाव जातो. निर्धाव चेंडू जिथे सांगता होते आणि धावसंख्या जण पोहोचले 1 या आकड्यावरती. अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतो गोलंदाज राज. पहिल्या चेंडूवर मात्र लेग बाईज नाही, एलबी नाहीये. दुसरा चेंडू मात्र निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली. पुन्हा एकदा राज पंचाच्या डावीकडून एक 10-15 पावलांचा रनअप घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. पाहायचे यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट मिड विकेट चेंडू गेला इथे. पाहायचे आपल्याला, परंतु मिळेल सिंगल. काय रनिंग बिटवीन द विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या पुढे 1 निसरकताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जण पोहोचले विदाउट लॉस दोन्ही आकड्यावरती. निसर्गरम्य वातावरण, या वातावरणामध्ये क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन, अतिशय सुंदर स्पर्धा, कटिबद्ध स्पर्धा आपल्या जोडीला, आपल्या भेटीला मात्र आलेली आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंचं, मान्यवरांचं, क्रिकेट प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन, स्वागत करतो. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो राज. पंचाच्या डावीकडून राईट हँड बॅट्समन मात्र तयार आहे. पाहायचं फुल टॉस चेंडू दिला, फिरकावून डीप मिड विकेटच्या दरम्यान चेंडू जाते. या ठिकाणी पंच आम्हाला सांगतील आणि पंचांचे 2 हात मात्र आकाशाकडे आणि बॅट्समनच्या बॅट मधून एक अफलातून स्ट्रोक निघालाय आणि धावसंख्या जण पोहोचले 6.
8 या आकड्यात एक षटकार अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जणू पोहोचले 8 या आकड्यावरती. अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग करते. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा मात्र या बॅट्समनने घेतला आणि भिरकावून दिला. डिप विकेटच्या डोक्यावरून चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुलटॉस 6 धावेसाठी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सजवतोय गोलंदाज राज. पहिला आपण सामना पाहतोय भीमनगर वर्सेस सूर्या 11 हरपुडे. दोन्ही संघ मात्र बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. यावेळेला हलक्या हाताने खेळल्या 30च्या आतमध्ये चेंडू आहे. कव्हर्सकडे डीपमध्ये खेळाडू आहे मिळेल सिंगल. एक धाव पुढे सरकताना धावसंख्या झाली विदाउट लॉस 9 या आकड्यावरती. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला आपल्याला मिळते. आपण या ठिकाणी HD YouTube टेलिकास्टच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ही स्पर्धा भरवल्याने पाहतोय. तर माझ्याशी जोडले गेले तर रुपेश यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतोय. आणि या ठिकाणी एक सुंदर असा स्ट्रोक डीप मिड विकेटच्या दरम्यान अलॉंग दी कार्पेट आपल्याला पाहायला मिळाला. परंतु पाहता पाहता 2 धावा काय रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळाले. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली विदाउट लॉस 11 या आकड्यावरती. सूर्या 11 हरपुडे आपल्याला संघ पाहायला मिळतोय. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही तर वात बदलते. रात्र नाही तर स्वप्न बदलते, दिवा नाही तर वात बदलते. नेहमी जिंकण्याची आशा असावी मित्रांनो. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र जरूर बदलते. नशीब बदलो ना बदलो. 11 या आकड्यावरती धावसंख्या झाले 11 या आकड्यावरती. एका षटकाखेरीज धावसंख्या झाले सूर्या 11 हरपुडे या संघाच्या विदाउट लॉस 11 धावा. आता वैयक्तिक कोट्यातलं पहिला आणि संघासाठी मात्र दुसरा षटक गोलंदाजी ट्रॅकवरती कोणता गोलंदाज सज्ज होईल हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. दोन्ही बॅट्समन मात्र मैदानामध्ये तैनात आहे. अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग करतात. सूर्या 11 हरपुडे या संघाचे 2 बॅटर मैदानामध्ये आहेत. आता गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी मात्र दुसरा षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर कोणता गोलंदाज सज्ज होईल. अथर्व मूर्ती लहान पण कीर्तिमान असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो इथे. त्याच्या गोलंदाजी जोरावर पाहायचे. या ठिकाणी बॅट्समनला इथे स्टॉप करतो का पाहायचं. 6 चेंडू फेस करेल. 6 चेंडू मध्ये किती धावा आपल्या संघासाठी खर्च करतो हे मात्र पाहावं लागेल. थोडीशी फिल्डिंग इथे सजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या उजवीकडून सामन्याला होईल सुरुवात. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सजवतोय गोलंदाज. यापुढील होणारा सामना तथास्तु 11 शृंगारपूर वर्सेस संबोधी 11 उमरे. दोन्ही संघाच्या संघनायकाने मात्र कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधायचा आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होतोय अथर्व. पाहायचे आपले 6 चेंडू कोणत्या पद्धतीने फिक्स करेल. पहिला चेंडू यावेळेला काय लाईन चांगली आहे. लेन चांगल्या बॅट्समनला कायसा चेंडू समजला नाही. पहिला चेंडूची निर्धाव चेंडूची सांगता होते. अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी चेंडू फेकला आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सजवतो अथर्व. बॅट्समनला काहीसा चेंडू मात्र समजला नाही. अथर्व पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. राईट हँड बॅट्समन हरपुडे या संघात आपल्याला पाहायला मिळतं मैदानामध्ये. यावेळेला कट लागते. एज थोडीशी इथे जोरदार फील होते. परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. काय अथर्वची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लाईन चांगले, लेन चांगले, टप्पा सुद्धा चांगला आहे अथर्वचा. आयुष्य रणांगण जिंकायचं तर लढावं लागेल मित्रा. अरे आयुष्य रणांगण जिंकायचं तर लढावं लागेल. स्वप्नाच्या पाठी धावत कष्टात जगावं लागेल. दररोज नवा सूर्य तुझ्या आयुष्यात उगवेल. दररोज नवा सूर्य तुझ्या आयुष्यात उगवेल. तू फक्त पुढे जात राहा मित्रा. एक दिवस यश तुझ्या पुढे नक्की झुकेल. एक दिवस यश तुझ्या पुढे नक्की झुकेल. एक दिवस यश तुझ्या पुढे नक्की झुकेल. आता कोणत्या संघाकडून यश मात्र झुकेल हे मात्र पाहावं लागेल. फिल्डिंग मध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय अथर्व. वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी मात्र दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय अथर्व.
पंच नो आहे का? फ्रीड कंटिन्यू असेल ना? फ्रीड कंटिन्यू असेल ना? पंच फ्रीड आहे का? ओके. आता येणारा चेंडू मात्र फीट साठी असेल. आता पुरेपूर फायदा घेतो का बॅट्समन मात्र पाहावा लागेल आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. अथर्व एक 10-12 फॉलांचा राईट राऊंड द विकेट फुल टच चेंडू आणि भिरकावून दिलाय. गावकरांच्या दरम्यान झेल होईल का आणि चेंडू जातोय आकाशाला गवस निघाल्यात. फुल टॉस बाउंड्रीच्या बाहेर 6 धावा. बॅट्समनच्या बॅट मधून एका फुलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. गावकरांच्या दरम्यान चेंडू गेला मात्र 6 धावांसाठी धावसंख्या जवळ पोहोचले 19 या आकड्यावरती विदाउट लॉस 19. या षटकातील फक्त आणि फक्त एकच चेंडू झालेला आहे. अजूनही 5 चेंडू मात्र बाकी. अथर्व पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल. फायचे कट केल्या कव्हर्सला गॅप मध्ये चेंडू ढकलला मिळेल सिंगल. दुसरी धाव पाहता पाहता या ठिकाणी दुसरी धाव मात्र पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा कॉल आहे परंतु नाही. इथे 2 धावांवर मात्र समाधान बांधावं लागतंय. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. धावसंख्या झालंय 21 या आकड्यावरती. अतिशय सुंदर पद्धतीने दोन्ही बॅट्समन मात्र बॅटिंग करतात भीमनगर या संघाचे. प्रतीक आणखी समीर पुन्हा एकदा अथर्व गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. राईट हँड बॅट्समन पाहावं लागेल. हलक्या हाताने खेळला स्वतः गोलंदाजाने चेंडूला फील्ड केलाय परंतु इथे निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. काय कमबॅक मात्र गोलंदाजाने केलाय. नो चेंडू टाकल्याच्या नंतरला पुढील चेंडू ज्यावेळी फेस केला गोलंदाजाने त्या चेंडूवर मात्र पुरेपूर फायदा मात्र घेतला तो बॅटरने आणि 6 धावा भिरकावून दिल्या. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. बॅट्समन यावेळेला मोठा प्रहार स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू येतोय कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून 4 धावा. विनंती असेल आतमध्ये जाऊन चेंडू पकडू नका. विनंती असेल आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. गोलंदाज पायाचा हलक्या हाताने खेळलाय. शॉट लगे दरम्यान पायाचा रनआउटची संधी होईल का परंतु नाही. इथे मात्र रनआउटची संधी होती परंतु इथे एक धाव रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून पुरेपूर पूर्ण केली. धावसंख्या जर पोहोचते या ठिकाणी भीमनगर या संघाच्या सूर्य 11 हरपुड या संघाच्या 26 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय भीमनगर या संघाचा अथर्व. अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी करतोय. कमबॅक करेल का? वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी मात्र दुसरा षटक गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. लेफ्ट हँड बॅट्समन साठी यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बिहाइंड द विकेट चेंडू जातोय. रनिंग बिटवीन किटच्या माध्यमातून एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा कॉल आणि पाहता पाहता इथे दुसरा मात्र पूर्ण होते. काय रनिंग बिटवीन द विकेट च्या माध्यमातून या ठिकाणी धावसंख्या झाले 28 या आकड्यावरती. 2 षटका अखेरीस धावसंख्या झाली विदाउट लॉस 28 या आकड्यावरती. सूर्य 11 हरपुड या संघाच्या आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती कोणता गोलंदाज घेऊन येतो हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. तथास्तु 11 शृंगारपूर आणखी संबोधी 11 उमरे दोन्ही संघाच्या संघनायक आणि कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधायचा आहे. तथास्तु 11 शृंगारपूर आणि संबोधी 11 उमरे या दोन्ही संघादरम्यान याच्या नंतरला जी लढत होणार आहे. धावसंख्या जर पोहोचली 28 या आकड्यावर वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी मात्र महत्वपूर्ण तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर कोणता गोलंदाज घेऊन येईल पाहावं लागेल. 14च्या सरासरीने जाणारा सूर्य 11 हरपुडेचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्पीडअप ठेवा, फास्ट करा मित्रांनो. विनंती असेल आपल्याला. उर्वरित बरेचसे सामने सुद्धा याच मैदानावर खेळवले जातील. एक कटिबद्ध निर्णयात्मक स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं गेलं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आता प्रवीण सज्ज होतोय. एक नामवंत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपल्या गोलंदाजीच्या जोरावर या ठिकाणी बॅट्समनला स्टॉप करतो का हे मात्र पाहावं लागेल. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र महत्वपूर्ण तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती घेऊन येतोय तो प्रवीण. राईट हँड बॅट्समन मैदानामध्ये तयार. पुन्हा एकदा
पायचा राईटा मोर द विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न केला. पंचाचे दोन हात मात्र समांतर रेषेमध्ये आणि पंच आम्हाला सांगतो दिस डेअर इज नॉट गुड, म्हणजेच हा वाईट चेंडूची सांगता होते. धाव संख्या जण पोहोचले 29 या आकड्यावरती विदाउट लॉस. सूर्या 11 हरपूर या दोन संघाचे बॅट्समन मात्र मैदानात फुल या ठिकाणी पाहायचं आपल्याला. बॅटच्या टप्प्यात आला चेंडू आणि पुन्हा एकदा कावकोनच्या डोक्यावर चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस 6 धावेसाठी. अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपल्याला बॅटिंग मात्र हरपुड्या संघाच्या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि धाव संख्या पोहोचते 35 या आकड्यावरती. प्रतीकच्या बॅट मधून तिसरा षटकार. अजून प्रत्येक आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून आपल्या संघासाठी किती षटकार लावू शकतो हे मात्र पाहायचंय. पुन्हा एकदा प्रवीण गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होते. यावेळेला मोठा प्रहार वन बाउन्स चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा बाहेर चौकार. पुढे या ठिकाणी निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय प्रवीण. ओव्हर द विकेट. यावेळेला कव्हरच्या डोक्यावर डीप मध्ये खेळडा गॅप मध्ये चेंडू जातो. एक धावची सांगता होते. पाहता पाहता इथे दुसरी धाव रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धाव मात्र पूर्ण होत आहेत. धाव फलकावर धाव संख्या जण पोहोचले विदाउट लॉस. 41 या आकड्यावरती सूर्या 11 हरपुड्या दोन्ही संघाचे बॅट्समन अजूनही मैदानामध्ये तैनात आहे. फुल टॉस चेंडू यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न म्हणजे सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचली 42 या आकड्यावरती. का बॅटिंग मात्र दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे दोन्ही बॅट्समनला स्टॉप करण्याचं काम मात्र गोलंदाजाला करावा लागेल. इथं धावसंख्या जाऊन पोहोचले 42 या आकड्यावरती. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र सज्ज आहे. दोन्ही बॅट्समन मात्र मैदानामध्ये तैनात आहे. दोन्ही बॅट्समनला मात्र सूर गवसला आहे. दोन्ही बॅट्समन मात्र वेल सेटल मैदानामध्ये झाले. यांना स्टॉप करण्यासाठी मात्र इथे गोलंदाजाला यश येईल का हे मात्र पाहावं लागेल. स्पीडअप ठेवा, फास्ट करा मित्रांनो. विनंती असेल उर्वरित बरेचसे सामने सुद्धा याच मैदानावर खेळले जातील. यावेळेस लाईन चांगली, लेन चांगली आहे. बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क झाला नाही. 3 षटकाखेरीज धाव संख्या झाली सूर्या 11 हरपुड्या संघाच्या 40 टू विन. 41 धावा झाल्या. जिंकण्यासाठी आपल्याला 42 धावा करायच्या आहे. तथास्तु 11 शृंगारपूर आणखी संबोधी 11 उमरे दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधायचा आहे. यापुढील होणारी लढत तथास्तु 11 शृंगारपूर आणखी संबोधी 11 उमरे अशा दोन्ही संघात दरम्यान लढत होईल. जिंकण्यासाठी आता पाहायचं आपल्याला 42 धावा करायच्या आहेत.
या ठिकाणी प्रवीण जाधव सरांचा सन्मान मात्र या ठिकाणी उमेश बल्लाल सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होणार आहे. प्रवीण जाधव सरांचा सन्मान मान सन्मान या ठिकाणी उमेश बल्लाल ज्यांनी द्वितीय चषक या ठिकाणी या क्रिकेट टुर्नामेंटसाठी स्पॉन्सर केलं. विनंती असेल की प्रवीण जाधव सरांना आपण आपला मान सन्मान उमेश बल्लाल यांच्या शुभ हस्ते घ्यायचा आहे. चल जाऊ पुन्हा एकदा क्रिकेटच्या याच मैदानाकडे. धावसंख्या आपल्याला करायची आहे जिंकण्यासाठी 42. भीमनगर या संघाला सलामीची जोडी मात्र आता थोड्या वेळात मैदानामध्ये जात असं आपल्याला पाहायला मिळेल. सूर्य इलेव्हन हरपुडे आपल्या संघाला विनंती असेल की आपण मात्र आपले 11 खेळाडू मात्र बॅक टू बॅक मैदानामध्ये मार्गस्थ करायचे आहेत. सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होईल. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन, हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. जिंकण्यासाठी 42 धावा करायच्या आहे भीमनगर या संघाला. भीमनगर या संघाची सलामीची जोडी मात्र आता मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. एक माफक असं आव्हान आपल्या समोर ठेवले येते मात्र सूर्य इलेव्हन हरपुड या संघाने भीमनगर या संघासमोर भीमनगर या संघाची मात्र सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दोन्ही बॅट्समन मात्र मैदानामध्ये मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. राज आणखी मनीष. धावसंख्या 42 करायच्या. 18 चेंडू मध्ये आपल्याला टार्गेट कंपल्सरी चेस आहे. शोज सुद्धा कंपल्सरी आहे. प्रत्येक खेळाडूला शोज अनिवार्य आहे. आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करण्यात येत आहे. प्रत्येक खेळाडूला शोज मात्र अनिवार्य आहे. तर 42 धावा करायच्या. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दखल झाली आहे आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती कोणता गोलंदाज सज्ज होणार. धावसंख्या करायच्या तर 42. 18 चेंडू मध्ये 42 करायच्या. प्रतीक मात्र स्ट्रायकिंग एंडला सज्ज. गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र आता शुभम स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय तो राज. आणखी नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय तो मनीष. धावसंख्या करायची जिंकण्यासाठी 42. 18 चेंडूचा खेळ आणि 18 चेंडू मध्ये टार्गेट मात्र कंपल्सरी आपल्याला चेस आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय शुभम. पहिला षटक मात्र पॉवर प्लेचा. त्या पहिल्या षटकामध्ये पुरेपूर फायदा घेता येईल का हे मात्र पाहावं लागेल. थोडेसे फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पाहायचं हा सामना मात्र कोणता संघ मात्र जिंकेल. थकले जरी पंख तरी तुला उडावं लागेल. येत्या संकट असं तुला भिडावं लागेल. अरे थकले जरी पंख तरी तुला उडावं लागेल. येत्या संकट असं तुला भिडावं लागेल. अरे जिंकलास तर गर्दी तुझ्या सोबत असेल. जिंकलास तर गर्दी तुझ्या सोबत असेल. पण संघर्षात मात्र तुला एकटं लढावं लागेल. पण संघर्षात मात्र तुला एकटं लढावं लागेल. पण संघर्षात मात्र तुला एकटं लढावं लागेल. समजलं सुरुवात पहिला चेंडू फेस करेल फायचे राईट मोर द विकेट. फुल टॉस चेंडू हलक्या हाताने खेळला. शॉर्ट मिड विकेटकडे चेंडू जातोय. लॉंग दी कार्पेट आपल्याला पाहायला गचाल थ्रो पाहायला मिळालाय. परंतु धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या झाली भीमनगर या संघाच्या 1 धावा. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आयुष्याच्या वळणावर संसाराचा रहाटगाडगा चालवत असताना संसारातील आनंद द्विगुणित करण्यासाठी हवा असं ते म्हणजे विसाव्याचं ठिकाण आणि तेच विसाव्याचं ठिकाण म्हणजे आजच्या तरुणाच्या घरात बनले ताईत म्हणजेच क्रिकेटचं मैदान. आणि याच क्रिकेटच्या मैदानामधून मी रुपेश दाभोळकर मुंबई घाटकोपर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतो गोलंदाज शुभम. राईट मोर द विकेट फायचं आपल्याला या ठिकाणी लाईन चांगली आहे. लेन चांगल्या बॅट्समनला काय चेंडू समजला नाही. चेंडू निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय शुभम. पुन्हा एकदा यावेळेस पायाचा आपल्या हलक्या हाताने खेळला. चेंडू थोडासा हवेमध्ये आहे. पायाचे डीप मध्ये खेळाडू काउंटच्या दरम्यान मिळेल सिंगल. दुसऱ्या धावेचा कॉल गचाल थ्रो मात्र आपल्याला तिकडे पाहायला मिळतोय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत भीमनगर या संघाच्या. काय रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून मात्र आपल्याला पाहायला मिळाले. इथे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय गोलंदाज शुभम. जिंकण्यासाठी टोटल 42 धावा करायच्या. 42 धावांचा पाठलाग करताना आपल्याला इथे मेहनत मात्र मित्रांनो मैदानामध्ये घ्यावी लागेल. यावेळेस फायचा एक टप्पा खाल्याच्या चेंडू थोडासा
फलंदाज बाद एज लागले आणि पंचांचं बोट आकाशाकडे. पहिला धक्का भीमनगर संघाचा गडी भारत बॅक टू दी डगआउटच्या आश्रयाला जातोय आणि मात्र जल्लोष मात्र साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतं सूर्य 11 हरपुड्या संघाचे खेळाडू. आता वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी मात्र पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज घेऊन आलाय तो म्हणजेच शुभम. त्याचबरोबर न्यू बॅट्समन मात्र मैदानामध्ये मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जण पोहोचले 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये भीमनगर या संघाच्या 3. आलेल्या सर्व संघांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. यापुढील होणारा सामना तथास्तु 11 शृंगारपूर संबोध 11 उमरे अशा दोन्ही संघांदरम्यान मात्र लढत असेल. राईट बॅट्समन मात्र मैदानामध्ये तैनात आपल्याला पाहायला मिळतात. राईट मोर फुल टॉस चेंडू दिला कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल का बाउंड्रीच्या बाहेर. आणखी इथे थोडीशी मिस फिल्डिंग हातातून चेंडू निसटते. 2 धावा कंपल्सरी होत आहेत. तिसऱ्या धावेचा कॉल होईल का परंतु नाही. 2 धावावर मात्र समाधान मानावं लागते. काय स्ट्रोक कनेक्ट केला चेंडूला कव्हरच्या डोक्यावरून भिरकावून दिला. धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या आकडे ते 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये भीमनगर या संघाचे 2 बॅट्समन मात्र मैदानामध्ये तैनात आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो. गोलंदाज पाहायचा पुढील चेंडू कोणत्या पद्धतीने फेस करेल तो. बॅटरला चेंडू हवेमध्ये आहे 30च्या आतमध्ये आहे. स्वतःच्या गोलंदाजीवर चेंडू इथे झेल होतोय. फलंदाज बाद दुसरा धक्का बसतोय भीमनगर संघाला. दुसरा विकेट डगआउटच्या आश्रयाला जातोय. आता नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये कोण येणार हे मात्र पाहायचंय. या ठिकाणी स्ट्रोक खेळला होता. चेंडू हवेमध्ये गेला स्वतः कनेक्ट केला. वेल दिला स्वतःला गोलंदाजाला आणि चेंडू सरळ फील्ड केला आणि या ठिकाणी फलंदाजाला बॅक टू दी डगआउटच्या आश्रयाला मात्र पाठवला. काय गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. सूर्य 11 हरपुड्या संघाच्या धावसंख्या झाले भीमनगर या संघाच्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये एका षटकाखेरीस 5 धावा. आपल्याला टोटल 42 धावा करायच्या. अजूनही 37 जिंकण्यासाठी 12 चेंडू आणखी 37 धावा असं समीकरण बदलतंय. येथे मात्र जिंकण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल. मित्रांनो मैदानामध्ये उमरे संघ विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचंय. मित्रांनो छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसामध्ये थांबण्याचं धाडस निर्माण करू शकतं. आत्मविश्वास हा यशाची हमी देऊ शकत नाही परंतु आत्मविश्वास हा यश प्राप्त करण्याची मात्र नक्की देऊ शकतो. आता गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो. गोलंदाजाचं नाव सांगायचे. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. सोहम वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी मात्र दुसरा षटक आपण पाहायला मिळते. शुभमने त्याच्या गोलंदाजीवर फक्त 5 धावा खर्च केले. अजून जिंकण्यासाठी 12 चेंडू आणखी 37 धावा असं समीकरण इथे आलंय. फायचे पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होतो. गोलंदाज यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न एज लागतोय. चेंडू हवेमध्ये आणि या ठिकाणी फील्ड केलाय चेंडूला. विकेट स्किपरला तिसरा धक्का. राजा फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. सुबोध 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या फक्त आणि फक्त 5 या आकड्यावरती भीमनगर या संघाच्या सूर्य 11 हरपुड्या संघ मात्र या ठिकाणी यापुढील होणारा सामना तथास्तु 11 आणखी तथास्तु 11 शृंगारपूर संबोध 11 उमरे दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कौल लागलाय आणि सांगितले की त्यांनी संबोध 11 उमरे या संघाने सांगितले की चॉईस टू बॉल फर्स्ट. आम्ही सर्वप्रथम फिल्डिंग करणार. न्यू बॅट्समन मात्र दर्शन येतोय. स्ट्रायकिंग एंडला सदर कव्हरचा दिला लाफा लावून आणि डीप मध्ये खेळतो आहे. काय फिल्डिंग मात्र पाहायला मिळाले आणि रनिंग बिटवीन 2 विकेटच्या माध्यमातून या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत. धावसंख्या झालं 7 या आकड्यावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये भीमनगर संघाचा काहीशी निराशा आपल्याला पाहायला मिळते. पाहिजे तशी सुरुवात झाली नाही. 3 विकेट्स मात्र तंबूच्या आश्रयाला जाऊन बसलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. गोलंदाज सोहम कव्हरच्या डोक्यावरून गॅप मध्ये पाहायला मिळतो. डीप मध्ये खेळाडू आहे. महिल सिंगल. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. पाहता दुसरी धाव मात्र पूर्ण होते. पुन्हा 2 धावा स्कोर काढल्या जोडल्या जातात. धावसंख्या जर पुढे 9 या आकड्यावरती. बॅट्समन अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग करतो.
पहिला चेंडू मात्र त्याने फिरकावून दिला होता कव्हरच्या डोक्यावरून पुन्हा एकदा त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने मात्र कनेक्ट केलं चेंडूला पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला फिरकावून दिला पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होतोय गोलंदाज या वेळी हलक्या हाताने खेळलाय मिड ऑफला चेंडू लॉंग द कार्पेट पाहायला मिळेल सिंगल पाहता परत दुसरी धाव थोडीसं गचल क्षेत्ररक्षण आपल्याला इथे लॉंग ऑफच्या दरम्यान पाहायला मिळालेलं आहे आणि इथे मात्र माघारी परतावं लागेल इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट्स जाते चौथा गडी गारद आणि धावसंख्या जण पोहोचले भीमनगर या संघाच्या 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 11 या आकड्यावरती अजूनही आपल्याला जिंकण्यासाठी 31 धावा करायच्या टोटल 42 धावा करायच्या आहेत भीमनगर या संघाला 42 धावा केला तरच आपला हा संघ मात्र जिंकू शकतो त्यासाठी मेहनत करावी लागेल मित्रा मैदानामध्ये आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि जर का कष्ट प्रामाणिक असेल ना तर यशाला सुद्धा पर्याय नाही या ठिकाणी तुम्हाला कष्ट आणि मेहनत मैदानामध्ये घ्यावी लागेल यश आता स्ट्रायकिंग एंडला सज्ज पाहायचे सुबोध लेफ्ट हँड बॅट्समन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी ट्रॅकवरती सोहम अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी करतो काय कमबॅक मात्र सोहमने केलं यावेळेस पाहू शकता लॉंग दी कार्पेट चेंडू ऑन साइडला तटवलाय मिडल सिंगल दुसऱ्या धावेचा कॉल आहे पाहता पाहता इथे दुसरी मात्र धाव पूर्ण होते धावसंख्या पुढे एकदा 2 ने सरकते धावसंख्या जण पोहोचते 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये भीमनगर या संघाच्या 13 या आकड्यावरती अजून आपल्याला जिंकण्यासाठी 29 धावा मैदानामध्ये करायच्या आहेत वैयक्तिक कोटीतलं पहिलं आणि संघासाठी मात्र दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सोम आपल्याला पाहायला मिळतं लेफ्ट हँड बॅट्समन मात्र मैदानामध्ये तयार आहे यावेळेस पाहू शकता लाईन चांगले लेन चांगले बॅट्समनला काहीसा चेंडू समजला नाही दुसऱ्या ओव्हरचे सांगता होते आणि या ठिकाणी आता पाहायचं आपला 7 चेंडू आणखी 29 धावा जिंकण्यासाठी भीमनगर या संघाला करायच्या आहेत 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडू मध्ये आपल्याला धावसंख्या करायच्या आहेत त्या 29 इथे मित्रांनो 6 चेंडू मध्ये 6 षटकार लावतो 6 चेंडू मध्ये 6 षटकार लावणारे बॅट्समन मात्र आपण जर पाहिला तर रवी शास्त्री झाले हर्षल गिब झाले कारण पोलार्ड झाले युवराज सिंग झाले या इंटरनॅशनल क्रिकेट खेळाडूंनी मात्र 6 चेंडू मध्ये 6 षटकार लावले आणि 36 धावा काढल्या आणि इथे फक्त आपल्याला 6 चेंडू मध्ये 29 धावा करायचे वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि महत्वपूर्ण षटक सूर्य 11 हरपुड या संघाकडून कोण येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय हे मात्र पाहिजे कायचा कानमंत्र गोलंदाज देताना आपल्याला पाहायला मिळतोय आता अज्जू गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय 6 मध्ये 29 धावा करायच्या आहेत पंचाच्या डावीकडून सामन्याला सुरुवात पहिला चेंडू फेस करेल बॅट्समन लेफ्ट हँड बॅट्समन मैदानामध्ये पाहायला मिळतोय यावेळेस दांडी गुल फलंदाज बाद 5वा धक्का तंबूच्या आसऱ्याला भीमनगर या संघाचा आणि आता समीकरण बदलते जिथे 6 मध्ये 29 करायच्या होत्या त्या आता इथे मात्र 5 मध्ये 29 धावा करायच्या स्पीड अप फास्ट करा मित्रांनो उर्वरित बरेचसे सामने सुद्धा याच मैदानावर खेळले जातील आता नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय काय गोलंदाजी मात्र अज्जूच्या आपल्याला पाहायला मिळाले अज्जूने पहिल्याच स्वतःच्या चेंडूवर मात्र 1 विकेट्स मात्र मिळवून दिली आपल्या संघाला तो मात्र अज्जू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होतोय आता स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय प्रवीण फायचे आपला संघ थोडासा अडचणीमध्ये थोडासा म्हणण्यापेक्षा जास्तच अडचणीमध्ये आणि संघाला पुढे घेऊन जायचं जर काम करायचं असेल तर मला इथे चांगली कामगिरी मात्र मैदानामध्ये करावी लागेल परंतु या ठिकाणी सूर्य 11 हरपुड्या संघ मात्र बलाढ्य संघ आपल्या समोर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 5 चेंडू मध्ये 29 धावा करायचे 5 विकेट्स मात्र माघारी परतले त्या म्हणजेच भीमनगर या संघाच्या राईट मोर द विकेट 10-12 पावलांचा रनअप घेऊन फायचं यावेळेस थोडासा बाउन्स झालाय चेंडू थर्ड मॅनला आणखी पुन्हा एकदा फलंदाज बाद एक सोपा झेल पकडलाय आणखी 6वा विकेट्स मात्र भीमनगर या संघाचा बॅक टू बॅक एक प्लेयर्स मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 विकेट्स मात्र पहिल्या चेंडूवर विकेट दुसऱ्या चेंडू मात्र विकेट्स आणि येणारा चेंडू मला वाटतं हॅट्रिकचा असेल इथे मात्र अज्जू मात्र स्वतःच्या संघासाठी हॅट्रिक घेईल का हे मात्र पाहावं लागेल हॅट्रिकचा चान्स आहे इथे अज्जूला हॅट्रिक साठी चेंडू असेल
बॅक टू बॅक मात्र एक एक फलंदाजाला माघारी पाठवलं ते मात्र गोलंदाजाने अजूच्या अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅट्समन मात्र मैदानामध्ये विजय आपल्या संघासाठी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मोठा प्रहार मिड ऑफला आणि इथे मात्र क्षेत्रकाच्या हातातून चेंडू निसटतोय. दोनदा पूर्ण होते, तिसऱ्या धावेचा कॉल आहे. पाहता इथे मात्र तिसरी धाव मात्र पूर्ण होते. धावसंख्या पुन्हा एकदा 3 ने वाढते. धावसंख्या झाले 16 आकड्यावरती 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये भीमनगरचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा चाचपडत संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. भीमनगरचा हा संघ सूर्या 11 हरपुड्या संघाचा पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सजवते गोलंदाज अज्जू. मला वाटतं या षटकातील अजून 3 चेंडू शेष असतील. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, पुन्हा एकदा 3 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो. चेंडू हवेमध्ये ऑन साईडला आकाशाला गवसणी घालणारा चेंडू झेल होईल का, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स म्हणावा लागेल मित्रा. इथे साधा झेल मात्र सुटलाय, स्वतःच्या हातातून चेंडू निसटलाय. आणखी या ठिकाणी पाहता 2 धावा एक्स्ट्रा स्कोर काढला जोडल्या जात आहेत. सहजरित्या झेल मात्र सुटला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय अज्जू. आपल्या संघासाठी वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र तिसरं षटक घेऊन भिरकावून दिलाय. चेंडू जातो लॉंग लेग, बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा बाहेर चौकार. बॅट्समनच्या बॅट मधून एक अफलातून स्ट्रोक निघालाय आणि धावसंख्या पुन्हा एकदा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 22 या आकड्यावरती. षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू बाकी असेल. दोन्ही पंचांचं सुद्धा मनापासून स्वागत, हार्दिक असं स्वागत करतो. भर उन्हामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने आपण पंचगिरी करतात, त्याबद्दल तुमचा मनापासून मी इथे स्वागत करतोय. यापुढील होणारी लढत आपण पाहणार आहोत. तथास्तु 11 शृंगारपूर आणखी संबोधी 11 उमरे. संबोधी 11 ने सांगितले की चॉईस टू बॉल फर्स्ट. आम्ही सर्वप्रथम इथे गोलंदाजी स्वीकारली आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी ऑफ साईडला दिलाय, मिड ऑफला, परंतु म्हणजे सिंगल. आणि या ठिकाणी आपण पाहतोय सूर्या 11 हरपुड्या संघ मात्र विजय झालाय, आणखी भीमनगर हा संघ मात्र पराभूत झालाय. दोन्ही संघाचं सुद्धा मनापासून स्वागत आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराने मात्र कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधायचा आहे. भीमनगर आणखी सूर्या 11 हरपुडे या दोन्ही संघाच्या संघनायकाने मात्र कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा भेटूया आपण. तथास्तु 11 शृंगारपूर आणखी संबोधी 11 उमरे अशी लढत मात्र आपल्या भेटीला